आम्ही बैठक मागतो तर आम्हाला बैठक मिळत नाही. मग मुख्यमंत्री हे सगळं घडवून आणतात आहेत. नाही, मुख्यमंत्री घडवून आणतात असं मी म्हणणार नाही. पण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही वरिष्ठ आहात, तुमचं ऐकलं जात नाही का? असं म्हणण्याची वेळच आलेली आहे तरच ते मी रस्त्यावर चाललोय ना. ऐकलं जात नाही असंच म्हणावं लागेल, म्हणूनच मला रस्त्यावर चालण्याची वेळ आली. आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी ती वेळ आलेली आहे. सर एकीकडे सत्तेमध्ये आहात आणि पुढचं पाऊल काय असतं? अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ काय येते मग सर? सत्तेत कोणी पाठवलं मला किंवा आम्हाला सगळ्यांना सत्तेत किंवा आमदार म्हणून पाठवलं ते समाजाने पाठवलं. मग सत्ता मोठी का समाज मोठा? तर समाज मोठा म्हणून आम्ही आता हे सगळं पवित्र घेतलं. समाजासाठी राजीनामा देणार तुम्ही? राजीनामा हा पर्याय नाही होऊ शकत. भांडत राहणं, न्याय मिळवून घेणं हे करत राहणार आम्ही. काय म्हणून राजीनामा द्यायचा? आम्हाला जे समाजाने दिलंय त्याचं रक्षण करण्यासाठी आम्हाला राजीनाम्यापेक्षा इतर मार्ग आहेत. ज्या पद्धतीने आपण आंदोलन करत आहात, काय प्रमुख मागणी राहणार आहे? प्रमुख मागणी आमची नक्कीच एकच. राजीनामा हा पर्याय होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे जे इतर आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार असतील, त्यांनी मात्र राजीनाम्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह सीमा आढे, झी24 तास, मुंबई. त्याबद्दल काय सांगाल? तर जनतेनं आम्हाला ज्यासाठी निवडून दिलेलं आहे त्यासाठी आम्ही भांडत राहणार असं त्यांनी म्हटलंय. राजीनामा देणं हा पर्याय नाही असं झिरवाळांनी सांगितलं आणि सत्तेपेक्षा समाज हा मोठा आहे असं झिरवाळांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ते आणखी आक्रमक झालेत, त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून त्यांना अशा प्रकारे आज रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलेलं. विविध आदिवासी संघटना आज झिरवाळांबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आहे झिरवाळ. तर आव्हाड काय बोलतात ऐकूया. झिरवाळ साहेब आमच्यात येत आहेत. आपला पाठिंबा राहणार असणार आहे का? बोलशीत प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. झिरवाळ साहेब आमच्या बरोबर येतात असं त्यांनी म्हटलंय. अर्थात राजकीय समीकरणं पुढच्या काळामध्ये कशी सगळी जुळतात हे बघावं लागेल. मात्र या क्षणाला सगळ्यात महत्त्वाची बातमी, झिरवाळ आता आक्रमक झालेले आहेत आणि झिरवाळांनी मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आदिवासी समाजासाठी. सत्तेपेक्षा समाज निश्चितच मोठा नाही आणि ज्या समाजाने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या समाजासाठी आम्हाला काम करत राहणं महत्त्वाचं आहे. राजीनामा देणं हे त्यासाठी पर्याय नाही असं ते